जालना जळगाव रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी मिळाली। मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र या प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भ्रम निर्माण झाला आहे। हवाई सर्वेक्षणाद्वारे भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जमिनीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीमध्ये स्थानिक लोकवस्त्या, घरे आणि पर्यटनस्थळे याचा समावेश असल्यामुळे नागरिकांना तीव्र चिंता व्यक्त केली आहे। मात्र नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आश्वासन आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे। त्यांनी स्पष्ट केलं की भूसंपादन प्रक्रियेमध्ये कोणत्याही लोकवस्त्या किंवा धार्मिक स्थळावर परिणाम होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही यांनी दिली आहे। अनेक अफवा पसरवल्या जात आहे आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे, हवाई सर्वेक्षण हे प्राथमिक स्वरूपाचे आहे आणि अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। रेल्वे विभागाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर भूसंपादनाबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल। यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करण्यात येईल, असे अब्दुल सत्तार म्हणाले।